झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणारा प्रकल्प म्हणून MUTP प्रकल्प ओळखला जातो। MUTP फर्स्ट पूर्ण झालाय आणि 2चं काम सुरू आहे। मात्र जोपर्यंत MUTP 3 मधल्या प्रकल्पांना मान्यता मिळत नाही आणि त्यासाठी आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत लोकल प्रवास हा खऱ्या अर्थाने सुखकर होणार नाही। मुंबई शहर, उपनगर आणि परिसरात लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते। साहजिकच त्याचा ताण लोकल सेवेवर पडतोय। MUTP 3 मधल्या प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद झाली तर भविष्यात मोठा फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे। MUTP मध्ये हार्बर मार्गावर CST पनवेल असा जलद मार्ग प्रस्तावित आहे। विरार, वसई, पनवेल या मार्गावर लोकल सेवेचा प्रस्ताव आहे। हार्बरची लोकल बोरवलीपर्यंत नेणं, विरार डहाणू मध्ये 3री 4थी लाईन प्रस्तावित, कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव आहे। त्यामुळे डहाणू, पनवेल, कर्जत, कसारा मार्गावर भविष्यात वाढणारी गर्दी 10,000 कोटीचा प्रावधान त्याच्यात केले गेलेले आहे। पण 10,000 कोटीमध्ये वेगवेगळे त्यांचे प्रकल्प आहे। त्या प्रकल्पांमध्ये ते पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 10,000 रुपयाची गरज आहे। मुंबईचे जे सेवा सुविधा आणि सुरक्षितता जे घोषणा केलेल्या आहेत त्याच्या नावाने जे भाववाढ केली आहे, दरवाढ केली आहे, तर मला नक्की आश्वासन वाटतो की ह्या बजेटमध्ये की ह्या सुविधा आणि सेवा आणि सुरक्षता, स्वच्छता या नावाने वाढवलेला दर आहे त्याच्यामध्ये MUTP 3 पण याच्यामध्ये बजेटमध्ये सांगितलं करतील असं मला अपेक्षा आहे। MUTP 2 ची कामं जरी सुरू असली तरी ती युद्धपातळीवर पूर्ण होणं अपेक्षित आहे। यामध्ये 72 नवीन लोकल दाखल होणार आहेत, याचा अजून पत्ता नाही। तसंच ठाणे CST मार्गाचं GC ते AC असं विद्युत परिवर्तन झालं तर तेही प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे। झी 24 ताससाठी अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।